नागपुरातील माणकापूर पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मध्यरात्री भरवस्तीत उभी असलेली बलेनो कार अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। विशेष म्हणजे पोलिसांनी अवघ्या 24 तासात या प्रकरणाचा छडा लावत महिला आरोपीला अटक केली आहे। माणकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गोधनी परिसरातील पागोली लेआउटमध्ये 30 मे रोजी पहाटे साधारण 3 वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली आहे। निखिलेश राजूरकर यांच्या घरासमोर उभी असलेली मारुती सुझुकी बलेनो कार अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। मध्यरात्रीच्या शांततेत लागलेल्या या भीषण आगीमुळे परिसरातील नागरिक घाबरून घराबाहेर आलेत। मात्र काही क्षणातच संपूर्ण कार ज्वाळांनी वेढली गेली। या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून अंदाजे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेत। फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती कार जवळ येताना आणि त्यानंतर आग लावताना स्पष्ट दिसून आलेत। घटनेची माहिती मिळताच माणकापूर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या डीबी पथकाने वेगाने तपासाची सूत्रे हलवलीत। अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपीला ताब्यात घेतले। अटक करत आलेल्या आरोपीचे नाव पुष्पाबाई काशीराम अमले असून त्यांचे वय 55 वर्ष आहे। ते अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील रहिवासी आहेत। पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर आले आहे। आरोपी महिला ही तक्रारदाराची दूरची नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे। दोघांमध्ये जुन्या आर्थिक व्यवहारातून वाद सुरू होता। तक्रारदार आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या रागातून महिलेने थेट नागपूर गाठले आणि मध्यरात्री पेट्रोलच्या सहाय्याने कार पेटवून दिल्याचा आरोप आहे। या प्रकरणाचा छडा लावण्यात माणकापूर पोलिसांच्या पथकाने भूमिका बजावली आहे। पीएसआय फोमने, पीएसआय डगवाल, पोलीस कर्मचारी प्रशांत, बिपिन, योगेश, आशिष, रोशन तसेच महिला हवालदार अश्विनी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे। सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक पुराव्यांची पडताळणी सुरू असून आरोपी महिलेला न्यायालयात हजर करण्यात आले आहे। निखिलेश राजूरकर हे गृहस्थ गोधनी येथे राहतात। दिनांक 30 मे रोजी त्यांच्या घरासमोर लावण्यात आलेली बलेनो ही त्यांची जी गाडी आहे, मारुती सुझुकी बलेनो, ही गाडी रात्री 3 वाजताच्या दरम्यान पेट्रोल टाकून जाळण्यात आली। याच्यामध्ये गाडीचं सुमारे 10 लाख रुपयाचं त्यांचं नुकसान झालेलं आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमच्या डीबी टीमने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या पूर्ण घटनेचा तपास चालू केलेला होता। संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की एक महिला तोंडावर कापड बांधून त्या ठिकाणी ती येऊन ती गाडी जाळून निघून जात आहे। सदर महिला ही पुष्पाबाई, वय 55 वर्षे, राहणार दर्यापूर अमरावती ही असल्याचे निष्पन्न झाले। याच्याबाबत अधिक तांत्रिक तपास करण्यात आला असता सदर महिला ही दर्यापूर येथे येऊन या ठिकाणी नागपूरमध्ये येऊन ती गाडी जाळून पुन्हा दर्यापूर येथे पळून गेल्याचं निष्पन्न झालं। यामध्ये तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास टीम पाठवून सदर महिलेला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये सुमारे गाडीचं 10 लाखाचं नुकसान झालेलं आहे। ही जी महिला आहे ती या तक्रारदारांची लांबची नातेवाईक आहे आणि त्यांचा काही जुना देवाणघेवाणीचा वाद होता आणि सध्या हे आपल्याकडे दुर्लक्ष करतायत, या रागातून तिने हे कृत्य केल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे। जुन्या आर्थिक वादातून थेट कार जाळण्यापर्यंत मजल गेल्याने नागपुरात भीतीचे वातावरण निर्माण झालेत। मात्र माणकापूर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अवघ्या 24 तासात आरोपी गजाआड झाली आहे।